समाचार अब तक, सत्य का साहस। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी नागपुरातील संविधान चौकात भव्य निषेध आंदोलन केले। केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा केल्यानंतर देशभरातील वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। त्या संदर्भात अवजड वाहन चालकांवरील कडक कायदे रद्द करावे, भीमा कोरेगावचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, अशा विविध मागण्यांवर घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनादरम्यान सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत तेलंग यांनी समाचार अब तकवर आपले मत व्यक्त केले आहे। पार्टी ऑफ इंडिया या वतीने आज संविधान चौक नागपूर येथे मी यशवंत तेलंग, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, माझ्या पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप सिंगजी, सन्माननीय शालिनी क्षीरसागरजी, सन्माननीय जितेंद्र वाघमेरेजी आणि आमचे सर्व कार्यकर्ते राजूभाऊ झोडापे आणि इतर कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत। केंद्र सरकारने ज्या भारी वाहन चालकांच्या बद्दल जे तीव्र आणि कठोर जे कानून निर्माण केलेले आहेत ते संसद भवनमध्ये पास न करता डायरेक्ट जनतेपर्यंत आणलेले आहेत आणि ते त्या विचारात होते की बा लोक जागृत आहेत की नाही आहेत, परंतु जसं लोकांना माहीत झालं का केंद्र सरकारची मनीषा या प्रकारची आहे तेव्हा एका कमी वेळामध्ये नागपूर शहर, महाराष्ट्र आणि विविध राज्यामध्ये मोठं भव्य आंदोलन झालं आहे। त्यामुळं केंद्र सरकार हादरली, त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी त्या गोष्टीचा म्हणजे विरोध केला। जसे की कृष्णदत्त चौबे जे कटिया भंडार आहे त्यांचेही भारी वाहनात त्यांनी बी म्हटलं की याबद्दल जे केंद्र सरकारने घेतलेले निर्णय आहेत हे कठोर आहेत आणि हे योग्य नाही आहेत। जेव्हा एखाद्या चालकाच्या मार्फत अवधानानं एखादा अपघात झाला तो तिथेच उभा राहिला तर जमलेली गर्दी त्याला जिवंत मारल्याशिवाय राहणार नाही आणि तो पडून जर तो ठाण्यात गेला तर तो सुरक्षित राहील। तर पडून जाणाऱ्याला ही फाईन ठोकलेली आहे आणि तिथे जर उभा नाही राहिला तर त्यालाही फाईन ठोकलेली आहे। हे सगळे जे चालक आहेत हे असंघटित कामगार आहेत आणि केंद्र सरकारचे श्रमिक बोर्ड आहे जे केंद्राच्या अखत्यारीत येते। ते श्रमिक बोर्ड त्या श्रमिकांच्या मुलांसाठी, घरांसाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी ही सगळीची सगळी तरतूद केंद्र सरकारने केलेली आहे। म्हणून अशा चालकांना त्यांचे आयडेंटिटी कार्ड देऊन त्यांना केंद्र सरकारच्या वतीने 5 लाखाचा, ज्या मालकाकडे काम करत असतील त्यांच्याकडून 5 लाखाचा असा इन्शुरन्स त्यांच्या करण्यात यावा।